नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी भरती 2026 या जाहिरातीची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सध्या अंगणवाडी भरतीबाबतची चर्चा जोरात सुरू आहे। अंगणवाडी सेविका असो, अंगणवाडी मदतनीस असो किंवा अंगणवाडी परिवीक्षिका असो, आणि बरेचसे व्हिडिओ पाहिलेले असेल की बा जाहिरात यायला सुरुवात पण झालेली आहे। पण ही जाहिरात कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि कोण अर्ज भरू शकतो बघा। तर महिलांनो बघा, जाहिरात जे येत आहेत हे फक्त अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची येत आहे। लक्षात ठेवायचं, जाहिरात फक्त अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस याच पदांची येत आहे। आणि ही जी आहे ही वेगवेगळ्या जिल्ह्यामार्फत प्रकाशित केल्या जात आहे। कारण ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जागा रिक्त आहे त्या ठिकाणच्या जागा फक्त या ठिकाणी आता भरायला सुरुवात केलेली आहे। फक्त काही मोजक्याच जागा सध्या या ठिकाणी भरायला सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामार्फत। जे मोठ्या प्रमाणात जाहिरात येत असते ते अजूनपर्यंत कोणत्या जिल्ह्याने प्रकाशित केली नाही आहे। तर ही जाहिरात जे सांगली जिल्ह्यामार्फत आलेली आहे, यामध्ये बघा नगरपालिका नगर परिषद क्षेत्र, कारण हे खूप महत्त्वाचं असते। जर तुम्ही नगरपालिका नगर परिषद क्षेत्राअंतर्गत राहत असाल तर तुम्हाला आपला अंगणवाडी केंद्र क्रमांक व नाव व्यवस्थित चेक करावं लागेल, कारण यानुसार तुम्हाला अर्ज भरता येतो। ठीक आहे। आणि जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर आपला वार्ड क्रमांक या ठिकाणी चेक करावा लागेल, प्रभाग क्रमांक या ठिकाणी चेक करावा लागेल, त्यानुसार तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावा लागतो। तर सांगली जिल्ह्यामध्ये या नगरपालिके अंतर्गत भरती निघालेली आहे। तर अंगणवाडी केंद्र क्रमांक आणि नाव या ठिकाणी दिलेलं आहे। पदाचं नाव आहे मदतनीस आणि 7,500 रुपये महिना मिळणार आहे। आणि या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता पण दिल्या जाणार आहे नियमानुसार। ठीक आहे। त्याची पात्रता बघून घे, पात्रता खूप महत्त्वाची आहे। हेच पात्रता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातल्या जेव्हा जाहिराती निघेल त्यावेळेस कामात पडणार आहे। अंगणवाडी मदतनीसची पात्रता आता 12वी पास केलेली आहे, अगोदर 10वी पास होती। आणि याची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 35 वर्षापर्यंत। आणि जी विधवा उमेदवार त्यांना 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहते। आणि यामध्ये स्थानिक रहिवासी असणे गरजेचं आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे असते कागदपत्रे, यानुसार तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे। कागदपत्रेची यादी दिलेली आहे संपूर्ण, यानुसार लागणार आहे। जे तुमच्याकडे आहे त्यानुसार आपले कागदपत्रे जे आहे हे अर्ज भरताना अर्जाला जोडावे लागणार आहे। ठीक आहे। 12वी पासचं मार्कशीट तुम्हाला लागणारच आहे या ठिकाणी, पण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड, MSc, विधवा, अनाथ जर असेल याची तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळते, या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिले जाते। म्हणून हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे। तर असा अर्ज दिला जातो या ठिकाणी। अर्ज जो आहे संबंधित क्षेत्रामध्ये जाऊन जमा करावा लागतो। ठीक आहे। आता ह्या सांगलीचा आहे, याची जी अंतिम तारीख आहे ते आहे 24 जुलै। 24 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी जमा करावा लागतो। या ठिकाणी रहिवासी असाल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर तुम्ही आपला अर्ज भरू शकता। याची अंतिम तारीख आहे 24 जुलै। ठीक आहे। 24 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे या पत्त्यावर जमा करायचा आहे। ठीक आहे। फक्त हे सांगली जिल्ह्यातील या नगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे, महिलांसाठी आहे। मला लक्षात ठेवायचं, भरती फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या येणे सुरू आहे। तर अंगणवाडी परिवीक्षकाची भरती जी आहे काही दिवसानंतर येणार आहे। आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे पदे फक्त काही जिल्ह्यामार्फत भरले जाणे सुरू आहे। तर तुमच्या जिल्ह्यात जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।